मुंबई विमानतळ येथील पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये गेल्या 7 वर्षापासून भारतीय कामगार सेना कामगारांचे प्रतिनिधित्व करत आहे। दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माजी मंत्री खासदार अरविंद सावंत तसेच संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या शुभहस्ते हॉटेलमधील युनिटच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी हॉटेल व्यवस्थापनाचे जनरल मॅनेजर विकास परिमय आणि HR ब्लेस डिसोजा उपस्थित होते। सदर फलकाचे अनावरण करताना अरविंद सावंत यांनी सांगितले की सध्याच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कामगारांच्या योगदानामुळे हॉटेल चांगल्या प्रकारे चालत आहे। यानंतर संजय कदम यांनी सुद्धा व्यवस्थापन व कामगारांच्या श्रमाबद्दल कौतुक केले। याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, पोपट बेदरकर, गोविंद राणे, सहचिटणीस मिलिंद तावडे, निलेश ठाणगे, विजय शिर्के, संजीव राऊत, दिनेश परब, युनिट कमिटीचे अध्यक्ष सुहास मोरे, सेक्रेटरी प्रतीक खांडेकर, खजिनदार धीरेंद्र बिस्ट, सदस्य अवधेश उपाध्याय, फैज कुरेशी आणि मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते। भारतीय कामगार सेनेचा या ठिकाणी GMच्या शुभ हस्ते सन्माननीय शिवसेना नेते खासदार अध्यक्ष भारतीय कामगार सेनेचे त्यांना आम्ही GM साहेबांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे। करतील युनिट कमिटीला विनंती करतो आपण सन्माननीय सावंत साहेबांचा अध्यक्षांच्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन भारतीय कामगार सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज या देशाचे संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्यामुळं आपण सर्व आज उभा आहोत आणि ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना न्याय मिळतोय, ज्यांच्या मार्गदर्शनाने संघटना उभी राहिली ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गार हिंडते आकाशी परितीचे लक्ष पिल्ला पाशी कुठे असते तरी हॉटेल इंडस्ट्रीत जरा काय इकडे त्याचं काय लक्ष आहे की नाही असं विचार करता म्हणतो असे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो। आज आपण या ठिकाणी मला अतिशय आनंद होतोय की नवरात्रीचे दिवस सुरू आहेत, घट बसते जसं म्हणतायत पण तुम्ही मात्र घट्ट बसलात म्हणून तुमच्या सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो। कारण आमचा धडाडीचा नेता इकडचा संजय कदम त्यांची सगळी टीम हे सगळे एकत्र मजबूतपणे काम करत असतात। सध्या बाजार मांडलाय, देशाचा पण बाजार झालाय, जगाचा पण बाजार झालाय। तिथे ट्रम्प पण कोणाचे बाजार उठवतोय, कोणाचे बाजार बसवतोय। त्यामुळे तुम्हा कर्मचाऱ्यांना एक सांगतो, मी अध्यक्ष या नात्याने सांगतो, मला माहिती आहे संजय कदम काय धडपड करत असतो ते त्यांच्या मुखातून एक शब्द आलाच फाउंडेशन पासून आम्ही लक्ष घातलेलं आहे। मिस्टर विकास, मिस्टर ब्लेस, बोथ ऑफ यू आर हिअर। सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या युनियन आज मान्यता प्राप्त झालेली आहे आणि त्याला उद्याला व्यवस्थापन हजर आहे, याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही। आम्हाला असं वाटतं की टू व्हील्स ऑफ चॅरियट, वी आर ऑल्सो द व्हील, वन ऑफ द व्हील ऑफ द चॅरियट, यू आर ऑल्सो वन ऑफ द व्हील्स ऑफ द चॅरियट। बोथ शुड रन इन द सेम डिरेक्शन विथ द सेम वेलोसिटी and it desires with acceleration too, without an accident. आणि म्हणून त्या दृष्टीने मला असं वाटतं की आम्ही सगळेजण
कर्मचारी सुद्धा तुमचं हॉटेल आहे असं समजा पहिले प्रत्येकाला. मी पहिल्यांदा सांगतो हे माझं हॉटेल आहे. या हॉटेलला जरा जरी खर्च आला ना तरी मला खर्च आला असं समजायचं की आपण वाद असेल मागून घेऊ पण माझ्या हॉटेलला कोणाला वाकड्या नजरेने बघू देणार नाही अशा पद्धतीने एकत्र बघा. आणि वाकड्या नजरेने बघणारी माणसं आजूबाजूला फिरतायत बरं तर विकले जाऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य तुम्हाला सगळ्यांना कायम सांगतो आणि सांगत राहणार मी. त्यांनी एकदा असं म्हटलं की एक वेळ तुम्ही संघर्ष नाही केला तरी चालेल पण विकले जाऊ नका. आजकल बाजार में सब खुद खरीदने वाले खड़े हैं, बेचने वाले भी खड़े हैं. तो बिकना नहीं चाहिए. देश भी ऐसी कटांगल पे खड़ा है ना आज. मैं सांसद हूँ, आप जानते होंगे, कुछ लोग तो मुझे देखते भी होंगे, यूट्यूब पर देखिए तो पता चलेगा. अच्छी नहीं है देश की स्थिती, गंभीर आहे. आणि मग अशा वेळेला त्याचे कधी कधी डायरेक्ट कधी कधी इनडायरेक्ट असे इम्पॅक्ट आपल्या बिझनेसवर पडत असतात. आपण आपलं मला तुम्ही धंदा करतो, तुम्ही आतमध्ये असता, तुम्ही किती रूम ऑक्युपाय केले तुम्हाला माहिती आहे, रेस्टॉरंटमध्ये किती लोक बसले तुम्हाला माहिती आहे, धंदा होतोय की नाही तुम्हाला माहिती आहे. धंदा वाढवला पाहिजे मग त्यासाठी पण मदत केली पाहिजे. आपण मॅनेजमेंटकडे जाताना माझ्या युनिटच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो मागण्या जरूर करा पण त्याच वेळेला काही सजेशन पण करा. सर हे हे ऐसा करेंगे और धंदा बढेगा. आपला धंदा वाढवायला आपण पण कारणीभूत ठरलं पाहिजे अशी माझी युनियन आहे. ते काम आपण कराल. संजय कदमांनी यासाठी जे प्रयत्न केले त्याचं भारतीय कामगार सेना या नात्याने सुद्धा मी मनापासून कौतुक करतो. आज या ठिकाणी ते गाणे आले, तुम्ही याकडे तुम्ही पण पुढे मागे यायला लागताय. तुम्ही सगळेजण काही लोक दूर गेले त्यांना अजून कळेल की आपण चुकतोय. ते वाट चुकलेले नवरे असं पिक्चर होतं तसं त्यांचं आहे. ते वाट चुकलेल्या लोकांना आता कळणार नाहीये कारण आम्ही त्यांच्यासाठी काय भांडत होतो ते त्यांना कालांतराने कळेल. काय होते उस डोंगा पर रस नाही डोंगा काय भुलेला अशी वरलिया रंगा ऐसा हमारे संतनी का. ते मराठी असेल त्यांना कळेल. तुम्ही कोण त्यांचं मराठी कोण आहे विकासला कळतं का. उस डोंगा मतलब गन्ना होता है ना टेढ़ा मेढ़ा होता है. गन्ना टेढ़ा मेढ़ा है लेकिन उसका रस टेढ़ा मेढ़ा क्या, रस मिठाई है. वैसे हम लोग थोड़े काले पीले दिखते होंगे लेकिन अंदर से दिल वाले हैं. हम दिल वाले लोग हैं, इतना ध्यान में रखना. और इसलिए कहता हूँ कि भूलना नहीं चाहिए. वो जो भूल रहे हैं लोग और गलत रास्ते पे जा रहे हैं उनको आज नहीं कल नहीं पर देखो ड्रैगन आ रहे हैं.